आंब्याचा सीझन चालू आहे आता, बऱ्यापैकी मार्केटमध्ये आंबे पण अवेलेबल झालेले आहेत. तर आपण आज पाहणार आहोत आंब्याचा आमरस कसा बनवायचा. अगदी झटपट बनवून तयार होतो, चवीला देखील छान बनतो. आणि मेन म्हणजे मी थोड्या काही टिप्स सांगणार आहे की आपला आमरस चांगला बनवण्यासाठी. तर इथं पाहू शकता मी कशा पद्धतीने आमरस बनवलेला आहे. तर आमरस बनवण्यासाठी इथे मी केशर आंबे आणले होते. तर त्यातले 2 आंबे एवढा रस आम्हाला पुरेसा आहे. त्यानुसार तुम्हाला जसा जेवढे तुमच्याकडे फॅमिली मेंबर आहेत त्यानुसार तुम्ही आंब्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. तर इथे मी 2 आंबे घेतलेले, ते छान स्वच्छ धुवून घेणार आहे. याच्यामधला जो बल्क असतो तो बऱ्यापैकी जास्त प्रमाणात निघतो. आता हे आंबे छान स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून आता बाहेर असतात आणि चीक वगैरे लागलेला असेल तर तो निघून जातो. आता मी हे वरचं जे आहे त्याचं काढून घेणार आहे साल. तर तुम्ही अशा पद्धतीने कट करून काढू शकता, किंवा मग तुम्ही असे एक एक करून साल देखील काढून घेतली तरी हरकत नाही. तुमच्या सोयीनुसार तुम्ही कट करा. किंवा मग जर आंबा पिळून जरी तुम्ही घेतला, असा पिकून जसा आपल्याला पिकलेला गावरान आंबा असतो त्या पद्धतीने जरी तुम्ही याचा रस बल्क काढला तरी हरकत नाही. फक्त कुठल्याही पद्धतीने तुम्ही बल्क काढा. तर हे पहा, मी आधी असे कट करून घेतले होते. आता जे आहे त्याचे असे साल काढून घेणार आहे आणि मग जो त्यातला जो बल्क असणार आहे तो मी चाकूच्या साह्याने काढून घेणार आहे पूर्ण बल्क. आणि आमरस हा थोड्या वेळानंतर काळा पडायला लागतो, तर तो काळा पडू नये याच्यासाठी मी या व्हिडिओमध्ये काही थोड्याशा ट्रिक्स सांगणार आहे. आता अशा पद्धतीने मी हे पूर्ण बल्क याचा काढून घेणार आहे. तर इथं पाहू शकता. आता सेम त्याच पद्धतीने मी जो दुसरा आंबा घेतलेला आहे त्याचा देखील आपण बल्क काढून घेऊया. याचे मी पूर्ण साल काढून घेणार आहे. हे फार म्हणजे कट करण्यापेक्षा हे थोडं सोपं जातं. आता अशा पद्धतीने ह्याचा पूर्ण बल्क काढून घ्यायचा आहे आपल्याला. तुमच्याकडे मेंबर किती आहेत त्यानुसार तुम्ही आंब्याची क्वांटिटी कमी जास्त करा. आता इथे मी 2 आंब्याला अर्धा कप दूध वापरणार आहे. याच्यामध्ये मी थोडं देखील पाण्याचा वापर केलेला नाहीये. मी हे बीटरनी फिरवणार आहे. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही फिरवा, अदरवाईज तुम्ही मिक्सरच्या भांड्याला देखील 1-2 ह्याच्यामध्ये बारीक करून फिरवलं तरी हरकत नाही. तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे फिरवू शकता. आता 1-2 मिनिटं फिरवून घेतले. आता एक चिमूटभर मी थोडंसं मीठ घालणार आहे. यानी आमरस जी प्रॉपर टेस्ट असते ती येते, त्याच्यामुळे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. तर इथं पाहू शकता आपला आमरस पूर्णपणे बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये वेलची आवडत असेल तर वेलची घाला, अदरवाईज नाही घातली तरी हरकत नाही. आणि जेव्हा आता मी हे फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवलं होतं, 15 ते 20 मिनिटानंतर मी जेव्हा काढलं तेव्हा ते पूर्णपणे थंड झालेलं होतं. आता इथे मी पिठी साखर करून घेतलेली आहे. तर ही पिठी साखर मी 1 चमचा जशी आपल्याला गरज आहे त्यानुसार मी याच्यामध्ये घालणार आहे. याने काय होतं, जर तुम्ही साखर घालून जर ठेवलं तर एक थोड्या वेळानंतर हा जो आमरस आहे तो काळा पडायला लागतो. साखर वेळेवर घातली तर मग तो काळा पडत नाही.